मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. 4 ते 5 दिवस झाले ब्लॉग नाही आलेला आहे, कारण घरामध्ये खूप सारे पाहुणे होते, त्यांच्यामुळे काही वेळच मिळालेला नाही आहे. नंदा आलेल्या माझ्या, त्यांची मुलं तरी एक आहे, हनी आहे अजून. हनी जाल तेव्हा म्हणजे त्याला सुट्टी आहे तर तो राहिलेला आहे. आणि बाकी एन्जॉय. चला, बाकी घरातली कामं माझी सर्व आवरलेली आहेत. त्यांचं कसं सुट्ट्या आहेत ना, त्याच्यामुळे मग ते सर्वजण आलेले आणि एक सोबत सगळे भेटतात. त्यावेळेस आमच्यानं खूप मग गप्पा आणि हे ते सगळ्यामध्ये वेळ जातो आणि खूप लेट होतो. मग कामं वगैरे सगळे आवरायचे असतात, त्याच्यामुळे काय मग व्हिडिओ वगैरे काढायला नाही झालेला आहे. तर बघू, आज म्हटलं व्हिडिओ आज एखादा शूट करूया, डेली व्लॉग. चला, सगळी कामं आवरलेली आहे, जेवायचं आहे आम्हाला. हां, जाऊया. काय जेवण गेलं? ये ले ना केला मेरे पापू बोला मेरे लिए केला इसको बताती, मेरा आपको बताती हूँ. ले मिश्का, लाइट बंद कर मेरी माँ, बंद कर. अरे मेरी आँखी में लगता है. चिक्कू खा. मेरे मोगे इन लोग ने ना गैम पूरा रखा है अंदर के अंदर ही. तिला पण मस्ती करायला आवडतं हनी. तिला हे आवडतं हे. हा, ते त्याच्यामुळे येते. त्याच्यामुळे नाही मी घेतो म्हणून. तू घेतो तिला. उभी पण राहते. बघायचंय ना. चल उभी राहा. पकड आहे गे. हे बघ, हे बघ. काय बोलते ते? पडेल ना ती. हे काय पडणार, मी पडन तिच्या. पकड, ती पडेल. बघ बघ, आली इकडे. काय मिश्का, झोपायचं नाही मिश्काला. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी घेते चहा. चहाच्या अगोदर मी मला वाटतं 4-4:30ला काहीतरी गेलेली गाडीची थोडंसं गाडीवरती राऊंड मारायला. म्हणजे 5-6 दिवस झाले असतील की घरामध्ये खूप गोंधळ, सर्वजण आलेले, चिल्लर पिल्लर खूप सारे होते, त्याच्यामुळे काय वेळच मिळायचा नाही कोणत्याच गोष्टींना. ती घरातली कामं आवरली की मग परत तेच रुटीन होतं. म्हटलं आज म्हटलं जरासं जाऊन यावं. म्हणजे काल पण गेलेली मी, काल म्हणजे बऱ्यापैकी चालवली आणि आज पण गेलेली, पण आज थोडा वेळच आली. ही झोपलेली ना बाबू, तर मम्मीला पण घेऊन गेलेली सोबत, तर मग लगेचच रिटर्न यावं लागलं ती उठली तर. आणि सर्वजण असल्यामुळे ना खूप गोंधळ होता आमच्या घरामध्ये, तर त्याच्यामुळे कोणतंच काहीच काम करायला वेळ नव्हता मिळत. आणि आता चला, आता चहा घेते थोडीशी आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. आणि माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग कंटिन्यू करते. आता मी पहिल्यांदा चहा घेते पिऊन आणि मग तुम्हाला दाखवते. संध्याकाळचे वाजलेले 7 आणि मी थोडी भाज्या घेऊन येते, कारण घरामध्ये काही भाज्या वगैरे नाही आहेत. आणि मग मार्केटला जाऊन येते. आणि बाबू काय करते? हनी हाय. हनी खेळते सायकल खेळते ना. भाज्या घेऊन येते आणि घरातलं थोडंसं आवरलेलं आहे, कारण खूप दिवस झालं खाली जाऊन भाज्याच आणलेल्या. वरवर भाज्या घेऊन येते, एक आणते. तर बघू खाली जाऊन जेवढ्या भेटतील 1-2 दिवसाच्या तर घेऊन येते, नाही तर मग गुरुवारी तसं आमच्या इथे बाजारच असतो
मग गुरुवारी भरले की निदान आठवडाभर तरी जातात भाज्या, मग काय टेन्शन नसतं एकदा आणलं की. चला मग भाज्या घेऊन येते आणि मग परत तुम्हाला भेटते मी. तू येतोय? माझे पाय दुखताय, हात पण दुखते ते गाडी चालवून रेस देऊन देऊन. चला मग परत भेटते. आलेली कांदे नव्हते, कांदे घेऊन आलेले आणि भाजी आणलेली थोडीशी. देवासाठी फुलं घेऊन आले, फुलं पण नव्हते माझ्याकडे. आणि ही बघा ही कशी कांदे ठेवते माझी ट्रॉलीमध्ये. मिष्का दाखवते तुम्हाला. एक मिनिट. तुझं काय आहे? तुझं काय आहे काय? तू ये जा काय फरक नाही पडत. काय कपडा घालतात तेव्हा थोडी पाठी पाठी फिरते. हे घेऊन द्या फिरायला. तू आले गेली काय फरक नाही पडत. बनाना खाल्लाय ने? नाही खाल्ला. अर्धा खाल्लं ना. मिष्का, हे काय मिष्का. काय खाते? काय खाते? थांब थांब थांब. चला गवार घेऊन आलेली आहे, वरण भात करते, गवारची भाजी करते आणि चपाती. आणि आता सायकल ठेव. आजचा क्लायमेट्स बघा कसा झालेला आहे. येल्लो येल्लो झालेला आहे पूर्ण, जसं की पाऊस पडेल कुठे पडलाय, पण हवा तर अजिबात नाहीये. गरम जाम होतंय. कधी पडेल तर पडेल पाऊस, लवकर पडला तर बरं आहे. हे बघा खूप छान वाटते. येल्लो येल्लो झालेलं आहे सर्व क्लायमेट. चला सुट्ट्या स्टार्ट झाल्या, पण सुट्ट्या एंड होत आलेल्या आहेत आमच्या. मिष्का, मिष्का. हनी आई चाकू मागतीये ना भाजी चिरायला. हा हनी, आई चाकू मागते ना भाजी चिरायला. मला काय माहित आता. तुला काहीच माहिती नसतं, तुला नुसतं खेळणंच माहितीये. एंड होत आलेल्या 2 महिने संपलेले आहेत आपले सुट्ट्यांचे. आता फायनली एंजलची लवकर स्कूल स्टार्ट होते, म्हणजे 10 तारखेपासून स्कूल स्टार्ट आहे. 7 तारखेपासून तिचं क्लास स्टार्ट आहे. सुट्ट्या संपलेल्या आहेत. पूर्ण दिवस ती खेळत होती, म्हणजे 2 महिने तरी तिचा काही अभ्यास नाही, काय नाही, खेळ. म्हणजे सगळ्या मुलांचंच ते असतं. हा बघा हा पण आमच्या इथे आलेला आहे, पण हा पण खेळण्यामध्ये. हा तर पूर्ण दिवस बाहेर असतो. आणि दाखव जरा, पूर्ण दिवस बाहेर असतो हा. घरामध्ये तर थोडा वेळ असतो, जेवण आंघोळ वगैरे, बाकी तर बाहेरच. एंजलचं पण तेच असतं. आता तिचं फ्रायडेपासून मग ट्युशन, मग रेग्युलर होऊन जाईन सगळ्या गोष्टी, म्हणजे ट्युशन, मग डान्स क्लास, स्कूल वगैरे. स्कूल तर 10 तारखेला अजून आहेत. मंडेपासून स्कूल आहे तिचं. अजून तिची शॉपिंग करायची बाकी आहे, मग नंतर बघूया. चला तोपर्यंत मी जेवणाला लागते. शॉपिंग वगैरे हा नंतरचा पार्ट राहिला. अजून आहे 4-5 दिवस, मग बघूयात. फ्रायडेला तिचे मिळणार आहेत बुक्स. याचे काल मिळाले बुक्स. माझे काल मिळाले. 15ला स्कूल स्टार्ट होणार आहे. एंजलची 10ला आहे. चला तोपर्यंत. तिचे 10ला कशी? तिची 10ला आहे. आमचे 15ला, तिचे पण 15ला पाहिजे ना. तिची 10ला आहे. तिची स्कूल वेगळी आहे, तुझी स्कूल वेगळी आहे. तिची 10ला स्कूल आहे. आमची पण स्कूल वेगळी आहे ना. तुझी कशी वेगळी रे? आमची पण वेगळी. तू कळव्याला राहतो, तू वाशीत राहतो. ओके. चला मी जेवणाला लागते, लेट झालेलं आहे, मार्केटला गेली तर. आणि मग नंतर भेटते तुम्हाला. बघ तिला बघ, ती काय करतीये. कोणाला? खेळले चालली सायकल. हे काठी आणि काठीवरती ठेवून दे. लागेल तो काठी. काठी ठेवून दे आणि दोन्ही काठीवरती ठेवून दे. दोन्हीवरती ठेवून देऊ. पाठी पाठी. बघितलं, तिथून तिथेच सरकवले.
वरती समजतं का तुला? आली बघ काय तोंडात घेऊन आली? ती धावते बघ, दोघी आला, दोघी आला. एवढ्या जोरात धावते. हे माझे दोघी. बघ 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 काय करतोयस काय तू तिला? ती तुला खेळायला देणारच नाही. त्या बघ, बघितलं कसं करतोय? खूप मस्ती करतो हा. ती पण हसते बघ कशी. तू इकडे, तुला नाही दे मिश्का. मिश्का कहीं भी मिले बातों बदी चल मी जाते. बाय बाय. ए मिस्का, चल मी जाते आता. मिस्का. हा तर ना खूप वेड्यासारखं करतो, अजिबात ऐकत नाही हा. असं कोण खेळतं हानी? ए, चल 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 चला चला चला. हट. पागल आहे. मिश्का तरी बरी आहे. मी जाते. बाय. मिशू इथे इकडे. मिशू बाय बाय बाय. आम्ही चाललो, टाटा. खाऊ दे खाऊ दे. बाबू खाऊ दे. ये पटकन ये पटकन ये तू इकडे ये पटकन. पंखा लागेल तुला इकडे. मिश्का ऐकणार नाहीये. स्वीट ड्रीम, गुड नाईट. ये ये पटकन ये पटकन. रडली तू? का रडली तू? बाय बाय. तुला ना खोटं बोललो, कोण नाही चाललंय कुठे. बाय. इकडे मी इकडे ती मला फिरून बघते. बाय बाय. मिश्का बाय. ए खाऊ मग खाऊ मग खाऊ मग खाऊ पाहिजे? खाऊ मग. एक बिस्किट ते बिस्किट नाही, तिला ते कुरमुरा दे येल्लो वाला, ती तो खाते. इथे दे आणि एक डिशन. बापरे दे खाऊ. दे. हा खरंच वेळ आहे. ए, खाऊ 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 दे. खाऊ खाऊ मग खाऊ. हे घे खाऊ घे. खाऊ दे. खाऊ मग. असं कर हात. खाऊ मग. असं हात कर. खाऊ दे. खाऊ दे. खाऊ दे मग. खाऊ तो दे, क्लिप खाऊ. काढ. क्लिप काढ तोंडातून. खाऊ दे खाऊ दे खाऊ दे. खाऊ पाहिजे? दे. खाऊ पाहिजे? तू तोंडात काय घातला? काय? बापरे ती बघ ती बघ. काय पण खात राहते? खाऊ पाहिजे? असं काय? एक फटका पडला. खाऊ पाहिजे? असं काय? फटका पडला बिचारीला. पिचारी रे पिचारी. अरे, आणि एक छोटी डिश आण ना आणि तिला त्याच्यामध्ये थोडस टाकून दे. हे हात कर. खाऊ पाहिजे तुला? हे घे. घे. हा, घे. घे घे. हे बघ तिकडेच दिलंय मी, माझ्याकडे नाहीये. आईला दे हनी, माझ्याकडे. हे कसली डिश दिली? कसं दिली? हा खरंच काय करतोय काय समजत नाहीये. खा. एंजल तरी जरा व्यवस्थित काम करते. त्याच्या हातात पण नाही ना, सगळं होऊन जाईल. थोडंसच टाका एकदम तिला, तिथेच एक एक खाईल. इथे फिरव तिला. जा. आता बस. ते पुढे नाही सगळं ताटात घेऊन घे. ती हुशार आहे. तिला नाही पुढे सरकायला झालं, तिने प्लेट तिच्याकडे खेचली. खाऊ आय 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 सांडवू नकोस. खाऊ पाहिजे? हे घे. हा, हे घे. पियाला दे, पियाला. हे बघ ती पण पाणी मागेल हं? तिला दाखवू नको. तिची बॉटल आण. गेला सगळं.
सगळं सांडवलं बघ तिने. हे घे. भाजी बटाटा टाकून केलेला आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट म्हणजे थोडासा रसा ठेवलेला आहे. आणि इथे बाबूला खिचडी बनवते. झालेली आहे ती शिजवून. मग त्याला थोडंसं मॅश करून मग तिला देते भरवायला, कारण तिला भूक लागलेली. आणि चपात्या करायच्यात मला. आणि हनीला हवाय जसं की मी काल एंजलला केलेलं थोडंसं चपातीवर सॉस लावून आणि सॉसेस लावायचे थोडेसे आणि चीज टाकायचं किसून आणि मग ते सर्व मग ते रोल करून त्याला आणि मग ते थोडंसं शेकून घ्यायचं तेल वगैरे लावून. तर तसं त्याला हवंय. तो कालपासून बोलते. त्याने एक बाईट खाल्ली, एंजलला काल दिलेलं, त्याला आवडलं. तर मग तो तेच बनवा असं चाललंय. मग त्याला ते बनवून ते हिची झाली की खिचडी आणि मग त्याला देते. आणि एंजलला मग दही चपातीच देईल, कारण तिची तब्येत बरी नाहीये. तर त्याच्यामुळे तिला दही चपाती देईन. चला मग तोपर्यंत भाजी रेडी होते. चपात्या घेते पटकन लाटून. बाबू रडते, तिला भूक लागली. चपाती घेतलेली, त्याच्यावरती व्हाईटवाला सॉस लावलाय सिंपल, जसं की एंजलला आवडतं तसं. मी बाकी दुसरं काही घालत नाही याच्यामध्ये. तिला मी सिंपलच बनवून देते. तिला म्हटलं दही चपाती खा, पण तिला नको आहे. तिचं मन करतंय हे खायचं. आणि हा चीजचा क्यूब आहे आणि हे किसून घेते पूर्ण असं. त्याच्यात दुसरे पण सॉसेस ऍड करत ते खायचे असेल, पण तिला नाही आवडत. तर मी हा फक्त व्हाईटवाला सॉस घालते जो की तिला आवडतो. आणि हा सगळं असं पसरवून घेते. आणि तिला ट्रायंगल शेपमध्ये आवडतं, हा ट्रायंगलमध्ये करते मी. आणि नंतर तव्यावरती थोडंसं ऑइल घालते आणि हा शेकून घेते. तसंच एक हनीला पण एक बनवते. हनीला पण हवं होतं तर हनीला पण बनवून घेते. सॉसेस टाकले. आवडलं का रे? हे बघ गेला जायचं खायला. हे बाई बाथरूम मध्ये जाऊन अंगावर पाणी ओतून आली. हा आता चल चल. हा नाही ग, चला आवरून घेते बाकीचे काम. दे दीदीला पियायचे ना औषध. दे तुला पियायचे. देऊ तुला देऊ देऊ. ये इकडे चल बस औषध पी. तुला पाजवू औषध. तू पिते का? हिची त्यांना खूप गंमत येते दिवसभर. खूप गंमत असते हिची. खोल एंजल, घे खोल. औषध देऊ तुला. तेल नाही, त्याने तोंडात घातलं. दे दे दीदीला देऊ. हा दीदीला देऊ. घे बघ औषध घ्यायला. तुला औषध देते उठून. हा कोणता ग्रेप्स? इरेझरचा पण ग्रेप्स असतो. घे पकड. घे लवकर. घे. चला फिनिश. एंजूचे औषध फिनिश. बाबू खाली बस. तिला पाणी पियायचं. खाली बस. कशी धावते ना. मिश्का धावली. एंजू ही तुझ्या मागे जोरात धावली. एंजू ही तुझ्या मागे धावली जोरात. घे तिला. बाप रे बाप.
हिचं ना नाटक आहे सगळं टेबल मधलं. आता उभी राहते ना, सगळं सामान उभी राहून काढून घेते टेबल मध्ये. जे किचन मध्ये टेबल आहे त्याचं काढते ही सगळी किचन मधले. मिष्का ये इकडे, ये मम्मा गण, ये पटकन इथे ये. गेली एंजलच्या मागे परत. चला तर गुड नाईट. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. परत एकदा भेटेल पुन्हा नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.